खूप आनंद वाटतं, काऊन की माझ्या पोराची इच्छा होती की ते स्वतःच काहीतरी करावायचं म्हणून मग स्वतःच चालू केलं, तर मला खूप आनंद झाला. काऊन की मला मला पण वाटत होतं की माझ्या पोरानं काहीतरी करावं आणि पुढे जावं म्हणून. तर मला खूप आनंद वाटते. काय करायचं मुलगा? मुलगा माझ्या कंपनीत जायचे, आता स्वतःच चालू केलंय. स्वतःच केलं तर कसा आनंद वाटतो आता? काय आता सांगाल? खूप आनंद वाटतं. मला वाटतं की माझ्या पोराने पुढे जावं, अजून पुढे जावं, आणि मला खूप आनंद होत आहे. काय समाजाला काय सांगणार की पुढाकार घ्या? पुढं म्हणजे आता माझं म्हणणं असं आहे की माझे मिस्टर गेले तेव्हा माझे लेकरं लहान लहान होते. आता मी लहानची आतापर्यंत मोठे केले. मी पहिले म्हणजे कंपनीत जात होते, हॉस्पिटलमध्ये जॉब केला. आता पोरं स्वतःचे करायला तर मी घरीच आहे. तर माझं सांगणं असं आहे की कोणतीही बाईनं जर तिचं घरचं म्हणजे मिस्टर वारले तर तिनं हार नाही मानावं, पोरांना पायावर उभं करायचं आणि पुढे घेऊन जायचं. तुम्ही बोलत आहे आणि काय सांगाल? काय आनंद वाटतो तुम्हाला? खूप आनंद वाटतं. आज पाडव्याच्या शुभ अवसरावर माझ्या भावानी आज हे एक खूप छान प्रयत्न केलेला आहे. ग्रॅज्युएट असा भावामध्ये मी माझ्या मामालाच बघत आहे आणि त्याचा कष्ट त्या खूप म्हणजे तो कष्ट करणार आहे तो, आणि तो सफल होईल आणि हा हॉटेल चांगल्या प्रकारे चालवेल तो. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता आहे आणि मी ते नाशिकवरून आली, आणि माझ्या भावाचं नाव निलेश आहे. त्याने हा हॉटेल टाकलेलं आहे. ही माझी मामी आहे. आनंद वाटतो. आनंद वाटतं का त्यांचा परिवार असं सुखाने समाधानाने राहावं. असं पाड्याच्या शुभ अवसरावर मी सगळ्यांना शुभेच्छा देते का यावं आणि या हॉटेलाचा चहा पाण्याचा रसपान खूप आनंदात घ्यावं असं. नमस्कार, मी नाशिकमधून आलेले. हा हॉटेल माझ्या भावाचा आहे. इथं येऊन तुम्ही चहा, लस्सी, थंड थंड गरम ह्याचा अनुभव घेऊ शकता आणि व्हिजिट देऊ शकता. काय काय आपल्याकडे थंड? थंड गरम जसं चहा, लस्सी, थंड कोल्ड्रिंक्स वगैरे आहे. आता नाश्ता पण सुरू करणार आहे लवकरच, तर मग नक्की या. धन्यवाद. साक्षी रायमल आहे, माझ्या भावाची शॉप आहे. तुम्ही कॅनॉटला नक्की विजिट करा. चहा पाणी वगैरे सगळं अवेलेबल आहे, नाश्त्याचं पण आहे. मेरे मेरे भाई का है ना, और मेरे बच्चे भी अच्छे रहना, दोनों भाई के, और वो कामयाबी करना, और उनकी भी और आगे और बढ़ना। मैं तो वो बोल रही हूँ, बस उनकी अगर शादी होगी ना तो और भी फंक्शन अच्छे करेंगे। ये सबका आशीर्वाद है हमारा।